ये जरा हात लाव. ये हात लाव जरा. थोडं पुढे घ्यायचं. बस. हे पण जोडूया आता इकडे जरा. आणि एक काम करू. हे तुझं उत्तम दिसतंय सगळं, पण हे सगळं स्ट्रक्चर तोडू जरा. तोडूया आणि असे दोन मध्ये लावू. इथे एक शेल्टर बांधू, म्हणजे कसं तुला मला कोणाला दुपारची अशी वामकुक्षी घ्यावीशी वाटली तर पटकन इकडे जाऊन बसता येईल. सावलीसारखं काहीतरी होऊन जाईल. बरं हे जोडलं इथे एक चांगलासा प्लॅटफॉर्म तयार होईल. कुंडी तिकडे ठेव. कुंडी पलीकडे ठेव. चांगलं होईल इकडे. आणि अजून एक मला वाटते स्कूटर आहे ना. अरे त्या मैत्रीकडे तिची आई येऊन बसली आहे ना. काही अभ्यासच होत नाही यार घरी. परत सगळी गर्दीच आहे. हो खाणार आहे ती. मला वाटतं ती मला खाणार आहे. तिच्या डोळ्यात पाहिलंच कधी. अरे एक्सरे ती आपल्याकडे अशी बघत बसते आणि तिची नजर अशी आरपार जाते. आपल्याला वाटतं अशी मागे बघते ती कुठेतरी आपल्या. हो आणि आपण असे अजामीन पात्र गुन्हेगार असल्यासारखे तिच्यासमोर असे ओशाळून असे मध्ये मध्ये बघतो तिच्याकडे. नाही तिच्यासमोर अभ्यास नाही, श्वास घेतला तरी गुन्हा केल्यासारखं वाटतं. हसू नको लेका. माझ्या जागी आल्याशिवाय कळणार नाही तुला. काय झालं? नको रे, ते खूपच प्रॉपर आहे टेबल, म्हणजे अभ्यास होईलच. बरं ठीक आहे. ना रडवलंच यार, डोळ्यात पाणी आणलं. नाही म्हणजे एवढं नसेल पण खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं. निवांत पडा. हाय अरे तू. रेणू. मी शौनक. हाय. आदिल नाहीये का? सॉरी, आदिल आहे इथेच. तो येईल आता. बरं आणि मी चाललोय. चालला. अरे पण तू इथे कसं काय? म्हणजे मी बस झालं काम. ओ तुम्ही काही काम करत होता का? नाही काम म्हणजे असं काम नाही, असं अभ्यास बस. अभ्यास करायला आला होतास का तू इथे? नाही अभ्यास नाही. इथे कसं होईल अभ्यास. इथे कसं सफोकेशन आहे असं हिरवळीत सगळं. मी विद्यापीठात जाऊन अभ्यास करतो. तिथेच चाललोय. जयकरांनी एवढा खर्च करून ठेवलाय. तिथे येतं जोडपी झालेत म्हणा, पण तिथेच जाईन. मी जातो. पळतो. थांब. म्हणजे थांब. नको, मी पळतो. अगं मला कळतं रेणू. मी निघतो. खरंच मी विद्यापीठात चाललोय अभ्यास करायला. अरे काम झालंच आहे तसंही माझं. आणि इथे आता रेणू येणार मला माहिती नव्हतं. उगाच कबाबने हड्डी नको. आता हे क्षण फार महत्वाचे असतात आयुष्यामध्ये, नाही का? मी येतो. तसंही छान वाटलं. एन्जॉय एव्हरीबडी. एक मिनिट. मला असं वाटतं आपण तुझ्या मित्रांशी बोलायला हवं आधी. कारण त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला एकांत हवाय बोलायला आणि आपल्यात काहीतरी सुरू आहे आणि आपल्यात काहीच नाही है ना. त्यामुळे आपण बोलूयात. लेट्स टॉक. काय ग, सगळं ओके ना? हा
चल बाहेर जाऊया. बाहेर मला भेटायला बोलवलं त्यांनी. कोणी? तुझ्या आईनी. का? का? ती नाहीये घरात. नाही नाही. अगं त्यांनी आत्ता मला फोनवर सांगितलं की ये भेटायला म्हणून. हो माहितीये मला, पण आता तिला काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून ती मुंबईला गेलीये. त्यामुळे तिने मला तुला निरोप द्यायला सांगितलंय. तू चल ना, क्लिनिक मध्ये जाऊयात आपण. आलोच मी. काय मैत्री? सौमित्र थांब. तू आतमध्ये जायचं नाहीस. मी तुला लास्ट सांगते, तुझा आतमध्ये गेलास ना तर मी घरात निघून जाईन. येडी का ग तू? कशाला टेन्शन घेते? हे बघ, फक्त त्यांनी मला भेटायला आणि बोलायला बोलवलंय. तर बोलायचं आणि ऐकून घ्यायचं काय आहे ते. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. चल. बस. मी फोन केल्या केल्या तू लगेच आलास. आय रिअली अप्रिशिएट दॅट. थँक्स. ऍक्च्युली मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचं होतं. जे बोलायचं होतं ते असं की तिला आपलं लग्न मान्य नाहीये. आपण डिवोर्स घ्यावा असं तिला वाटतंय. मैत्री. हा, तुम्ही. थँक्स. फ्रँकली सांगायचं झालं तर मला आमच्या मुलीची मैत्रीची काळजी वाटते. मला असं वाटतं की ती अजून लहान आहे, इमॅच्युअर आहे आणि ती अत्यंत बालिशपणे आणि बाळबोध वागते. काय बोलतेस तू? मी कधी बाळबोध वागलीये ग? मैत्री. नाही, एक मिनिट सौमित्र, एक मिनिट. अच्छा, म्हणजे काल जे घडलं त्याच्यावरून तू इतका मोठा आरोप करतेस का माझ्यावर? मैत्री, जरा शांत बस. मी बोलतोय ना. येस, तुम्ही. डिड यू सी दॅट? पाहिलंस तू? ही अशीच वागते. तिच्या मनाविरुद्ध कोणी काही बोलूच शकत नाही. तिला काहीही सांगायला गेलं की तिचा रागाने असाच पारा चढतो. म्हणजे आम्हाला जर एखादी गोष्ट पटली नाही तर आम्ही तिला सांगूच शकत नाही. तिला कसलीच जाणीव नाहीये. म्हणजे लग्नाचं सुद्धा गांभीर्य तिला कळलंय असं वाटतच नाही मला. मी काय बोलते ते तुला समजतंय ना सौमित्र? हो, म्हणजे मला समजतंय तुम्ही काय सांगताय ते. पण म्हणजे माझंही आत्ता लग्नाचा विचार नाहीच आहे इतक्या लवकर. कारण मला अजून PhD ची तयारी करायची आणि बेसिकली मला PhD करायची, म्हणून मी जरा वेळ घेतोय. सो गुड. हे बघ, आता कसं तुझा फोकस ऍटलिस्ट मला कळतोय, पण मला या मुलीचं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे वगैरे, हे हे दॅट आय अंडरस्टँड. ते सगळं ठीकच आहे. पण ह्या गोष्टीला एक दुसरी व्यावहारिक बाजू सुद्धा असते ना. म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघे जण कसे राहणार आहात, काय राहणार आहात, हे मी इमॅजिनच नाही करू शकत. बट आय कॅन इमॅजिन. एक मिनिट, मी सौमित्रशी बोलते आधी. सौमित्र, त्याच्यामुळे मला आणि अभयला, आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तुम्ही तुमच्या नात्याचा पुनर्विचार करावा. तुम्ही दोघे जण एकमेकांबद्दल, लग्नाबद्दल किती सिरियस आहात त्याचा तुम्ही विचार करावा. ते तुमच्याच फायद्याचं ठरणार आहे. फायदा? तू काय बाबांशी फायदा तोटा बघून लग्न केलं होतंस का?
नाही ना, नाही, एक मिनिट. मला मान्य आहे की व्यावहारिक असणं गरजेचं आहे आयुष्यात, पण त्याबरोबर माणसाने इमोशनल पण असायला हवं ना. नाही तर सगळं आयुष्यच हे होऊन जातं, कोरडं होऊन जातं आयुष्य. मैत्री, ठीक आहे, आम्ही विचार करू. थँक्स. थँक्यू सो मच. हॅलो. ग किती फोन करायचं तुला? एकदाही माझा फोन उचलला नाहीस आणि कॉल बॅक नाहीच केलास. बिझी मी पण होते, मलाही काम आहे तिथे. हे बघ, मी काय करते, एकही फोन रिसीव्ह करता आला नाही ना तरी लगेच कॉल बॅक करते मी. बरं पडतं ना ते. एवढे काय केले नाही तर 32 फोन केले तुला फक्त काल. एक तरी कॉल बॅक. जाऊ दे ग, ते सोड तू. मला एक सांग, सिद्धार्थचं शूट कुठे चालू आहे, कळलंय तुला की नाही कळलंय? कुठे? मढ आयलँड. मढ आयलँड. मढ आयलँड. मढ आयलँड. बरं, मला डिटेल्ड मध्ये पत्ता मेसेज करा म्हणजे मी जाऊ शकीन. आणि तू असशील ना? नाही. बरं, मग एक अजून एक काम कर प्लीज. कोणाला तरी सांगून ठेव तिथे ऍटलिस्ट, म्हणजे मला बाहेर हाकलणार नाहीत. हा, चालेल चालेल. हा, त्याचा नंबर मला पाठव. हो, थँक्यू. हा, फार मोठं काम केलंस ग. नाही, असं कसं? सॉरी, तुला त्रास झाला जरा. थँक्यू थँक्यू. तुला काय हवंय ते सांग मला. हा? मी परवाच नाही एम्ब्रॉयडरी केलेलं असं सुंदर. हॅलो हॅलो. ठेवलं? टेक केअर मैत्री. तू बोल तिच्याशी या विषयावर. मी येते. काय? मीत, प्लीज माझा अंत पाहू नकोस आता. अरे मुंग्या, मुंग्या आहेत. आई गेल्या. हो, गेल्या, पण तू तिकडे काय करत होता? मी तिथे नाही, मी लायब्ररीत गेलो होतो रे. तुला सांगतो, लायब्ररीत मला एक लक्षात आलंय सौमित्र, प्रचंड झोप येते. त्या सगळ्या शांततेमध्ये आहे ना, तुम्ही काही फोकस नाही करूच शकत नाही. अभ्यासच झाला नाही माझा. झोप लागली रे. हे मला तातडीने लक्षात आलं. ऋतू तिचा चेहरा डोळ्यासमोर आला, इथे निघून आलो. मला अभ्यास करावा. आता आज जातो. गुड. मला एक सांग, मॅडम फायनली गेल्यात? खरंच खरंच गेल्या ना? आता समोर पाहिलंच ना तू. गेलं ना? बाकी काय नाही रे. आज काय झालेलं, येतो, कंटिन्यू. पुनर्विचार करायचा तुला? पुनर्विचार करायचा आपल्या बाबतीत? मैत्री, तुझा गैरसमज होतोय. ते गैरसमज नाही होते सौमित्र. सगळ्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. सगळेजण मला गृहीत धरतात. आधी मला असं वाटत होतं की आई बाबाच असं करतात, पण
पण आता तू पण ऍड झालायस त्या लिस्ट मध्ये. ऍड काय बोलतेस तू? हसू नको, हसण्यासारखं काहीही नाही. हे बघ, मला वाटतं तू एवढा टोकाचा विचार करू नकोस. मी फक्त एवढंच म्हणतोय की त्या म्हणतायत तर आपण करू विचार कसला? आपला. पण का? अगं, म्हणजे आपली खात्री पटेल ना आणि त्यांचंही समाधान होईल. समाधानासाठी करतोय का आपण? त्यांच्या समाधानासाठी करतोय का हे सगळं? नाही नाही सौमित्र, हा सगळा तुझा पळपुटेपणा मला अजिबात आवडलेला नाही, मला पटलेलंच नाहीये. तू वीक पडलायस तिच्या समोर. वीक? काय बोलतेस तू? वीक स्ट्रॉंग काय आमची स्पर्धा चालू आहे का? अरे हो, होती स्पर्धा. तुला माहित नाहीये सौमित्र, माझी आई प्रत्येक गोष्ट जिंकण्यासाठी करत असते. तिचा शब्द शेवटचा असतो, तिला कुणीही चॅलेंज करत नाही. आणि आता काय झालं रे? शेवटी माझा बॉयफ्रेंड तिच्याच बाजूने बोलला ना, म्हणजे तीच जिंकली माझ्या नाकार टिचून. मैत्री, तिच्या बाजूने असं नाही, मी फक्त ऐकून घेत होतो ती काय बोलते ती. नाही, तू असं म्हणालास की तुला पुनर्विचार करायचाय. तू खंबीरपणे स्टँड घ्यायला हवा होतास. तू म्हणायला होतास की नाही, आम्हाला कुठलाही विचार करायचा नाही. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी आता भांडायला हवं होतं. ऑफकोर्स. म्हणजे मी भांडलो असतो तर मी स्टँड घेतला असं झालं असतं. हो, कारण तू आता काहीच स्टँड घेतलेला नाहीयेस. अगं मैत्री, असं असं नसतं. अगं, सामोपचाराने विषय संपवता येतात. अरे पण पुन्हा 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 त्याच गोष्टीवर विचार करून काय साध्य होणार आहे सौमित्र? हे बघ, तुला जर आपल्याबद्दल परत विचार करायचा असेल ना, मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. आय एम रिअली सॉरी. कारण आई समोर शेपूट घालणाऱ्या पुरुषाबरोबर मला राहायचं नाही. गुड बाय. काय सौमित्र, काय म्हणतात अनघा मॅडम? मस्त. काय म्हणाले त्या? काय जनरल आपले गप्पा, मेडिकल फील्ड विषयी गप्पा, कसं चाललंय काय. वा वा, चांगलं आहे, मस्त एकदम. आम्हालाही त्यांना एकदा भेटून यायला पाहिजे ना, काय नलिनी? म्हणजे इतर गप्पा जर झाल्या असतील त्यांच्या, तर मग मुद्द्याचं साखरपुड्याचं बोलायला पाहिजे ना. मुंबईला गेल्या. अरे म्हणजे काय, अशा कशा जाऊ शकतात त्या आम्हाला न भेटता? काय हो? बरोबर आहे, बरोबर आहे. असं कसं काय एकदम न सांगता गेलं म्हणजे काय? हो, पण आता त्या बिझी असतात, त्यांना जावं लागतं, अपॉइंटमेंट वगैरे असते. मग त्या गेल्या आणि आपण कसं असं जबरदस्ती अडवायचं. बरोबर आहे, याचंही म्हणणं बरोबर आहे. आता परत कधी येणार आहेत त्या? काय दादू, दादू काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम काही नाही ग आई. काही झालेलं नाही, काही गडबड नाही, काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. आपलं हे नॉर्मल आहे ग. तू नेहमी का असं तुला वाटतं की सारखं प्रॉब्लेम, सारखं तेच काय विचारते? सारखं विचारून काय उत्तर बदलणार आहे का? काही प्रॉब्लेम नाही, सगळं आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं नीट आहे. मी निघतो, मला उशीर होतोय. सौमित्र काहीतरी लपवतोय, कारण तो माझ्याकडे बघतच नव्हता बघा. 100% काय, 1000% मी सांगते, तो खोटं बोलतोय आपला सौमित्र. आणि शिवाय मैत्री सुद्धा बोलता बोलता बोलून गेली की काकू तुमच्या समोर उगाच तमाशा नको, है ना? काहीतरी गडबड आहे. अच्छा, नाही म्हणजे या दोघांमध्ये परत काही भांडण बिंडण झालं नाही ना? मला तर वाटतं मैत्रीची आई पुण्यातच आहे, मुंबईला गेलेलीच नाहीये.
हो शेरलॉक होम्स म्हणजे मिस्टर शेरलॉक, डॉक्टर वॉटसन. क्या बात आहे. कळला विनोद तुम्हाला हा? नाही. अपेक्षाही नव्हती मला. कसं आहे ना, हवेत गोळ्या झाडू नका तुम्ही. प्रूफ, यू नीड प्रूफ. पुरावे शोधा, घट्ट पुरावे शोधा. कुठे मिळतील पुरावे? मैत्रीच्या घरी. करेक्ट. आता माझे आई बाबा शोधता तुम्ही. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. बरोबर आहे त्याचं. मैत्रीच्या घरी जाऊया, जाऊन धडकूया. धडकू धडकू